Welcome dear students. Today we are going to learn very important topic in geometry, that is maths second. The name of the topic is triangles. In this topic we will have to discuss some important properties of triangles. There is the congruence of triangles, theorem of isosceles triangle, which is very important theorem, median of a triangle, property of median on hypotenuse in a right angle triangle, then and perpendicular bisector theorem, angle bisector theorem, and also similar triangles. म्हणजे ट्रायंगलच्या अनेक कन्सेप्ट आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. तो लेट स्टार्ट. द फर्स्ट कन्सेप्ट इज इंटिरियर अँगल्स अँड रिमोट इंटिरियर अँगल्स. पाहूया, समजून घेऊया. सपोज दिस इज अ ट्रायंगल. दिस इज ट्रायंगल ABC. These angles, suppose this angle is X, measure of this angle is Y, measure of this angle is Z. These are called as interior angles. यांना इंटिरियर अँगल्स म्हणतात. पण जर तुम्ही एखादी साईड प्रोड्यूस केली पुढे, तर इथे एक अँगल फॉर्म होतो. दिस अँगल इज कॉल्ड ॲज एक्सटेरियर अँगल. इट इज कॉल्ड ॲज एक्सटेरियर अँगल. त्याला एक्सटेरियर अँगल असं म्हणतात, बाह्य कोन असं म्हणतात. आणि बाह्य कोनाच्या संदर्भात या अँगलला म्हणतात इंटिरियर अँगल. परंतु हे दोन अँगल जे आहेत हे या अँगलपासून फार लांब आहेत. सो दीज आर कॉल्ड ॲज, दिस टू अँगल्स आर कॉल्ड ॲज, या दोघांना म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल्स. रिमोट म्हणजे दूर, रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा एक्सटेरियर अँगल लक्षात घेता त्यावेळेस जो अँगल जवळचा आहे त्याला फक्त सिम्पली इंटिरियर अँगल म्हणतात, आणि जे दूरचे अँगल दोन राहतात त्यांना म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल्स. आता प्रत्येक ट्रायंगलमध्ये हेच दोन रिमोट इंटिरियर अँगल येऊ शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल पहा, ओके, हा ट्रायंगल मी अँगल्स XYZ. आता मी जर ही साईड प्रोड्यूस केली तर इथे एक्सटेरियर अँगल तयार होतो. मग इथे हा इंटिरियर अँगल आहे अँड Y अँड Z आर रिमोट इंटिरियर अँगल्स. त्याचप्रमाणे जर तुम्ही साईड पाठीमागे प्रोड्यूस केली असती तर इथे एक्सटेरियर अँगल तयार झाला असता. आणि सो एक्सटेरियर अँगलच्या संदर्भात दिस इज इंटिरियर अँगल, आणि हे दोन झाले असते रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक साईड पुढच्या दिशेने आणि मागच्या दिशेने प्रोड्यूस करून अशा प्रकारे 6 एक्सटेरियर अँगल तयार करू शकता. फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन, फोर्थ वन, देन दिस इज फिफ्थ वन, सिक्स्थ वन. याप्रमाणे तुम्ही 6 एक्सटेरियर अँगल तयार करू शकता, आणि त्या संदर्भात रिमोट इंटिरियर अँगल्स बदलतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर यांच्यामध्ये काय संबंध आहे ते आपण पाहूया. त्यामुळे आता अतिशय इम्पॉर्टंट थेरम पाहणार आहोत आपण, थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. Let's study very important theorem, that is the theorem of remote interior angles of a triangle. Statement मी आधी वाचतो. The measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angles. म्हणजे एक्सटेरियर अँगल जो असतो याचं जे माप असतं हे रिमोट इंटिरियर अँगलच्या सम एवढं असतं, म्हणजे बेरजे एवढं असतं. आपण हे प्रूव्ह करूया. सो फिगर तुम्हाला दिली, डायग्राम दिली ट्रायंगलची. सो लेट्स कोणताही ट्रायंगल आपण ड्रॉ करू. सपोज दिस इज ट्रायंगल ABC. एक्सटेरियर अँगल आपण एक्सटेरियर अँगल म्हटलेलं आहे, त्यामुळे एखादी साईड आपण प्रोड्यूस करूया. ही साईड पुढे आपण प्रोड्यूस केली. टेक पॉईंट D ऑन इट. दिस वन इज एक्सटेरियर अँगल, आणि हे जे आहे ते रिमोट इंटिरियर अँगल्स. सहज आपण काय करूया, एक फॉर आवर कन्व्हिनियन्स, सोपं पडण्यासाठी, सपोज दिस इज अँगल W, दिस इज X, दिस इज Y, अँड दिस वन इज Z. याप्रमाणे आपण अँगल घेतलेले आहे सोयीसाठी. सो गिवनमध्ये लिहूया, देअरफॉर गिवन इन ट्रायंगल ABC, angle ACD
is an exterior angle. Angle ACD, angle ACD is an exterior angle. फक्त एक्सटेरियर अँगल आपल्याला दिलेला आहे. ओके, तर हे गिवन आणि वी हॅव टू प्रूव्ह काय करायचं ते पहा. वी हॅव टू प्रूव्ह हिअर द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल. आपण मेजर म्हणजे डायरेक्टली त्या अँगलचं नाव लिहा. म्हणजे अँगल ACD याचं मेजर इज इक्वल टू द सम ऑफ द इट्स रिमोट इंटिरियर अँगल. आता याच्या संदर्भात रिमोट इंटिरियर अँगल आहेत अँगल A अँड अँगल B. तर पूर्ण नाव लिहूया. तर त्यांची बेरजे एवढं त्याचं माप असतं. सम म्हणजे बेरीज. ओके, सो कोणाचे बेरजे एवढं, तर हा अँगल आणि हा अँगल म्हणजे अँगल BAC, अँगल BAC म्हणजे अँगल A प्लस अँगल धिस वन अँगल ABC. म्हणजे या दोन रिमोट इंटिरियर अँगलच्या बेरजे एवढं याचं माप असतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. आता आपण हे प्रूव्ह करूया. एकदम साधी सोपी पद्धत आहे. देअरफॉर प्रूफ करताना आपण एक वेगळी पद्धत वापरूया. तर आता आपल्याला जे नॉलेज माहीत आहे हे वापरून ट्रायंगलची एखादी प्रॉपर्टी वापरून आपण ही थेरम प्रूव्ह करूया. तर फर्स्ट वन स्टेटमेंट मी लिहितो. ट्रायंगल आहे तर त्याच्या तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. सो इट इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. देअरफॉर I can write, therefore angle W plus X plus Y is equal to 180 degree. Reason, property of triangle. ओके, त्यानंतर हे दोन जे अँगल आहेत बघा, ही स्ट्रेट लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. इथे अँगल Y आहे, इथे अँगल Z आहे. सो दिस टू अँगल्स फॉर्म अ लिनियर पेअर. सो इक्वेशन टू आपल्याला लिहिता येईल Y प्लस Z इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण अँगल्स इन लिनियर पेअर. जे याच्यापूर्वी आपल्याला जे नॉलेज माहीत आहे तर ते फक्त ॲप्लाय करायचं आपण. तर या दोन इक्वेशनमध्ये आता तुमच्या लक्षात येईल, या दोन इक्वेशनमध्ये राईट हँड साईड इक्वल आहे. याचा अर्थ याची लेफ्ट हँड साईड आणि याची लेफ्ट हँड साईड इक्वल आहे. सो इक्वेशन 3 आपण लिहू शकतो. याची लेफ्ट हँड साईड W, देअरफॉर W प्लस X प्लस Y इज इक्वल टू Y प्लस Z फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, कारण ते इक्वल आहेत. सो रिझन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मला वाटतं Y गेट कॅन्सल and you will get the fourth equation. Therefore W plus X is equal to Z. For Z is equal to W plus X. W plus X म्हणजे कोणते अँगल पहा, and therefore Z means angle ACD. So angle ACD is equal to W means angle A BAC, angle BAC plus angle X means angle ABC, angle ABC. जे आपल्याला प्रूव्ह करायचे ते बरोबर मिळाले की नाही पहा तुम्ही. हा एक्सटेरियर अँगल याचं माप बरोबर अँगल BAC प्लस अँगल ABC म्हणजे या दोघांच्या बेरजेवढं असतं. म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजर हे रिमोट इंटिरियर अँगलच्या बेरजेवढं असतं. तुम्ही कोणतं एक्सटेरियर अँगल घ्या, जर इथे एक्सटेरियर अँगल घेतलं असतं आपण तर या अँगलचं माप या दोघांच्या बेरजेवढं आलं असतं. इथे जर घेतला असता एक्सटेरियर अँगल तर या एक्सटेरियर अँगलचं माप ह्या रिमोट इंटिरियर अँगलच्या बेरजेवढं आलं असतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम अँड व्हेरी सिम्पल थेरम. आय होप तुमच्या लक्षात हे आलं असेल. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल इन एनी ट्रायंगल, कोणत्याही ट्रायंगलमध्ये एक्सटेरियर अँगलचं माप जे आहे, सपोज ह्या अँगलचं माप आहे 60 डिग्री, याचं आहे 70 डिग्री आणि मेजर ऑफ दिस अँगल इज 50 डिग्री. तर या एक्सटेरियर अँगलचं माप येईल या दोघांच्या बेरजेवढं म्हणजे 130 डिग्री. तर तुमच्या लक्षात येईल की 130 हे प्रत्येक रिमोट इंटिरियर अँगलच्या मेजरपेक्षा ग्रेटर आहे. 130 डिग्री इज ग्रेटर दॅन 70 डिग्री किंवा 130 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 60 डिग्री. म्हणजे
एक्सटेरियर अँगलचं जे मेजर आहे, एक्सटेरियर अँगल, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन. जर एक सिंगल आपण रिमोट इंटेरियर अँगल घेतला तर प्रत्येकापेक्षा मोठं असतं. इज ग्रेटर दॅन एनी ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल्स. रिमोट इंटेरियर अँगल्स म्हणजे स्टुडंट्स, लेट्स सॉल्व द फर्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.1. सिंपल प्रॉब्लेम आहे. इन द फिगर अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल. हा एक्सटेरियर अँगल आहे ऑफ ट्रायंगल ABC. अँगल बीचं मेजर आहे 40 डिग्री, अँगल एचं मेजर आहे 70 डिग्री. फाईन मेजर ऑफ अँगल ACD. सिंपल आहे. एक्सटेरियर अँगल आहे आणि दोन रिमोट इंटेरियर अँगल दिलेले आहेत. थेरम आपण वापरूया. सो सोल्युशन, अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल. हे लिहायला लागेल आपल्याला. ऑफ ट्रायंगल ABC गिवन अँड देअरफॉर त्याचं मेजर. सो मेजर ऑफ अँगल ACD, याचं मेजर येईल या दोन अँगलच्या बेरज एवढं. सिम्पली लिहितो मेजर ऑफ अँगल B प्लस अँगल A. मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B. आणि याला रिझन आहे थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स. देअरफॉर फक्त व्हॅल्यू पुटअप करूया. 70 डिग्री प्लस 40 डिग्री. ओके, द सम विल बी 110 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACD विल बी 110 डिग्री. सो व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम होता. फक्त थेरम आपल्याला माहीत हवं आहे. सेकंड प्रॉब्लेम फार इझी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो न घेता आपण थर्ड प्रॉब्लेम घेऊया. द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर x डिग्री, x मायनस 20 डिग्री अँड x मायनस 40 डिग्री. तर तीन अँगलचं मेजर तुम्हाला दिलेलं आहे. फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे की इन ए ट्रायंगल मेजर ऑफ ऑल द अँगल्स इज 180 डिग्री. देअरफॉर ती प्रॉपर्टी वापरूया. देअरफॉर x प्लस x मायनस 20 प्लस x मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ एनी ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलमध्ये ही प्रॉपर्टी ॲप्लिकेबल आहे. सो x प्लस x प्लस x 3x आणि मायनस 20 मायनस 40 मायनस 60 इज इक्वल टू 180 डिग्री. इफ इच ऑफ द टर्म्स इज डिवायडेड बाय 3, प्रत्येक टर्मला आपण 3ने डिवाइड केलं तर कॅल्क्युलेशन आणखी इझी होईल. सो 3ने डिवाइड केल्यानंतर इथे राहील x, इथे फक्त मायनस 20 आणि इथे राहतील 60 डिग्री. डिवायडिंग बाय 3 अँड देअरफॉर ही नंबर आहे, नंबरकडे न्या, संख्येकडे संख्या न्या. देअरफॉर x इज इक्वल टू 60 प्लस 20. देअरफॉर x इज इक्वल टू 80 डिग्री. एक्सचं मेजर मिळालेलं आहे. देअरफॉर मेजर ऑफ फर्स्ट अँगल. सो मेजर ऑफ फर्स्ट अँगल इज इक्वल टू x डिग्री म्हणजेच 80 डिग्री. मेजर ऑफ सेकंड अँगल इज इक्वल टू x मायनस 20 म्हणजेच किती येईल 80 मायनस 20 इज इक्वल टू 60 डिग्री. अँड मेजर ऑफ थर्ड अँगल इज इक्वल टू x मायनस 40 आणि एक्सचं माप आहे 80 मायनस 40. इट वुड बी 40 डिग्री. Therefore, the measures of angles of given triangle are 80 degree, 60 degree and 40 degree. याप्रमाणे आपल्याला सॉल्व करता येईल. इथे एक्सच्या स्वरूपात तुम्हाला मेजरमेंट दिल्यामुळे कॅल्क्युलेशन करावं लागलं. पण प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये डिरेक्टली तुम्हाला एका अँगलचं मेजर दिले 70 डिग्री, दुसऱ्याचं दिले 65 डिग्री. देन फाइंड द मेजर ऑफ थर्ड अँगल. तर या दोघांची बेरीज जर आपण 180 डिग्रीमधून आपण सबस्ट्रॅक्ट केली तर तुम्हाला तिसऱ्या अँगलचं माप काढता येईल. तर मी सेकंड वन इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. तर मी हा घेतलेला आहे प्रॉब्लेम. लेट्स सॉल्व द फोर्थ प्रॉब्लेम. इझी प्रॉब्लेम आहे, फक्त आपण कंडिशन लक्षात घेतली पाहिजे.
द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज ट्वाईस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे एका अँगलचं माप सर्वात लहान जो अँगल आहे त्याच्या दुप्पट आहे. अँड द मेजर ऑफ द अदर, आणि आणखी एका अँगलचं माप इज थ्राईस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. मग स्मॉलेस्ट अँगलच्या तिप्पट आहे. फाइंड द मेजर ऑफ द थ्री अँगल्स. सिम्पल प्रॉब्लेम आहे. सोल्युशन. स्मॉलेस्ट अँगलच्या स्वरूपात त्यांची मापं दिलेली आहे, त्यामुळे स्मॉलेस्ट अँगलचं मेजर एक्स म्हणूया. लेट द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल of given triangle be x degree. म्हणजे सर्वात स्मॉलेस्ट अँगलचं मेजर आपण मानले x डिग्री. अँड देअरफॉर मेजर ऑफ द सेकंड अँगल, सेकंड अँगलचं जे मेजर आहे इज इक्वल टू ते स्मॉलेस्टच्या दुप्पट म्हणजे 2x डिग्री. अँड द मेजर ऑफ the third angle is equal to thrice the smallest म्हणजे 3x. आणि आता आपण प्रॉपर्टी वापरूया. therefore x डिग्री प्लस 2x डिग्री म्हणजे फर्स्ट अँगलचं मेजर प्लस सेकंड अँगलचं मेजर प्लस थर्ड अँगलचं मेजर यांची बेरीज आहे 180 डिग्री. याला कारण प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके, लक्षात आलं तुमच्या. म्हणजे x 1x प्लस 2x प्लस 3x, therefore it would be 6x is equal to 180 degree. Divided by 6 you will get, therefore x is equal to 6 ने डिवाइड केल्यानंतर 30 डिग्री. चला एक्सचं मेजर मिळालं डिवाइडिंग बाय 6. and therefore measure of smallest angle, the first angle is equal to x means 30 degree. Then measure of second angle is equal to 2x, which is 2 into 30 is equal to 60 degree. And measure of third angle is equal to 3x, which is 3 into 30 is equal to 90 degree. In this way, the measure of the given triangle are, you can write the measures of angles of given triangle are 30 degree, 60 degree and 90 degree. असे पुढे विचारू शकतात. Write the type of triangle. The triangle would be a right angle triangle. कारण 90 डिग्री मेजर आलं तर राईट अँगल ट्रायंगल असाही क्वेश्चन पुढे विचारू शकतात. सो हा सुद्धा सोपा प्रॉब्लेम होता. चला आता बघूया प्रॉब्लेम नंबर 5. सिंपल प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर याच्यामध्ये काही अँगलचे मेजर दिलेले आहेत. या अँगलचे मेजर दिले 100 डिग्री. आपण सोयीसाठी काय करूया, फॉर अवर कन्व्हिनियन्स लेट याला आपण W, अँगल W इज इक्वल टू 100 डिग्री. याचं मेजर म्हणजे याला अँगल W म्हणूया. जसं अँगल Y आहे, अँगल X आहे, अँगल Z आहे, तसं अँगल W. दिस इज अँगल V. ओके, अँड अँगल V इज इक्वल टू 140 डिग्री. सोयीसाठी आपण त्यांना मेजर घेतलेले आहेत. आणि मग आता वी हॅव टू फाइंड मेजर ऑफ अँगल X, Y, Z. तर कशा प्रकारे काढतील आपण बघूया. तर रिमोट इंटेरियर अँगलवरून आपल्याला काढता येणार नाहीत, कारण इथे एक्सटेरियर अँगल दिलेला आहे, पण ह्या रिमोट इंटेरियर अँगलची मापं आपल्याला दिलेली नाहीत. तर वेगळ्या प्रकारे काढू शकतो आपण. तुमच्या लक्षात आलं असेल की ही लिनियर पेअर तयार करतात, लिनियर पेअर बरोबर. त्यामुळे या अँगलची आणि अँगलची बेरीज 180 डिग्री. सो अँगल Z अँड अँगल V forms a linear pair. And therefore त्यांची बेरीज येईल. therefore अँगल Z प्लस अँगल V इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी आहे. सो अँगल झेडचं मेजर आपल्याला माहीत नाही, पण व्हीचं माहीत आहे 140 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. therefore अँगल झेडचं मेजर येईल किती 40 डिग्री.
180 मायनस 140. अँगल झेडचं मेजर आहे 40 डिग्री. बघा, म्हणजे हे आपल्याला मेजर माहीत झालं 40 डिग्री. त्याचप्रमाणे हे दोन अँगल पण लिनियर पेअर तयार करतात. तुमच्या लक्षात येईल अपोजिट रेज आणि हा कॉमन रे आहे. त्यामुळे अँगल वाय अँड अँगल डब्ल्यू ऑल्सो अँगल वाय अँड अँगल डब्ल्यू forms a linear pair and therefore त्यांची सम येईल 180 डिग्री. therefore अँगल वाय प्लस अँगल डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल वायचं मेजर माहीत नाही, बट अँगल डब्ल्यू आपल्याला आपण कन्सिडर केलेला आहे 100 डिग्री आहे तो, म्हणजे 100 डिग्रीला आपण अँगल डब्ल्यू म्हटलेला आहे इज इक्वल टू 180 डिग्री. जर सबस्ट्रॅक्ट केलं तर यू विल गेट मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 80 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला याचं मेजर माहीत झालं 80 डिग्री. आता ट्रायंगलचे दोन अँगल माहीत झाले तर थर्ड अँगल तुम्हाला काढता येईल, कारण त्रिकोणाच्या तिन्ही अँगलची बेरीज आहे 180 डिग्री. नाव इन ट्रायंगलचं नाव लिहा ENM किंवा MNE. तिन्ही अँगलची बेरीज या ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. त्यामुळे डिरेक्टली लिहितो अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180 डिग्री. सो एक्सचं मेजर माहीत नाही, सो एक्स प्लस वाय 80 डिग्री प्लस झेड 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. लगेच प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. therefore एक्स प्लस 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सबस्ट्रॅक्ट केलं तर एक्स इज इक्वल टू 180 minus 120 x is equal to 60 degree. And in this way we obtain the measures of all the angles of given triangle. सगळ्या अँगलचे मेजर आपण मिळवलेले, अँगल एक्सचं, अँगल वाय आणि अँगल झेड. अशा प्रकारे वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरून वेगवेगळ्या प्रॉपर्टी वापरून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर उरलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.